ए बी टी मीटरचं रिडिंग आपण आता पाहू. ए बी टी मीटरचं रिडिंग कसं घ्यायचं ते बघू आपण. याचा 25:5चा सिटी रेशो आहे आणि 11 kVची सिस्टीम आहे. ह्याला नेट मीटरिंगसुद्धा आहे. हा नेट मीटरिंगचा ए बी टी मीटर आहे LNTचा ER300P. ही आजची तारीख दाखवते. आजची तारीख 8 तारीख आहे, 8/9/2024 आणि हा टाईम दाखवते 13:01 म्हणजे 1:01 झाला आहे. हा इम्पोर्टचा KWH दाखवते. वरती इम्पोर्ट आपण ह्यासाठी म्हणतोय कारण वरचा जो ॲरो दाखवतोय डाव्या साईडचा तो आतमध्ये येणारा दाखवतोय म्हणजे तो इम्पोर्टचा आहे KWH. हा त्याचा पहिला झोन दाखवते. पहिल्या झोनमध्ये किती KWH आपण युनिट खर्च केलेत, 210 युनिट आहेत. पहिला झोन म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6. हा दुसरा झोन आहे. दुसऱ्या झोनमध्ये KWH युनिट दाखवता येते. साधारणपणे दुसरा झोन म्हणजे सकाळी 6 ते 9 आणि दुपारी 12 ते 6 अशा 2 टप्प्यात असतो. हा तिसरा झोन आहे. तिसऱ्या झोनमध्ये 746 युनिट आहेत. तिसरा झोन म्हणजे सकाळी 9 ते 12. हा चौथा झोन आहे. चौथा झोन म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 असे 4 झोनमध्ये विभागणी केलेली आहे टॅरिफची. आता हा KVRH लॅग दाखवतोय. KVRH लॅग आहे तो. हा सगळ्या इम्पोर्टची रिडिंग आहेत. आता KVRH लीड आहे. हा इम्पोर्टचाच आहे. हा सुद्धा जोपर्यंत तो ॲरो आपल्या आतमध्ये येताना दाखवतोय त्यामुळे तो सगळे इम्पोर्ट दाखवतोय. आता हा KVH युनिट दाखवते. इम्पोर्टचे KVH दाखवते 3345 युनिट. खाली नॉमेनक्लेचरसुद्धा दिसतोय त्याचा 9.8.0. आता या इम्पोर्ट KVHचे तो झोन वाईज रिडिंग दाखवतोय. 9.8.1 येतो. त्याचा नॉमेनक्लेचर 219 युनिट्स आहेत. दुसऱ्या झोनमध्ये 1894 युनिट आहेत. इम्पोर्ट KVH 9.8.2 हा त्याचा नॉमेनक्लेचर आहे. तिसऱ्या झोनमध्ये 9.8.3 हा त्याचा नॉमेनक्लेचर 851 युनिट्स आहेत KVHचे. हा चौथ्या झोनमध्ये आहे. चौथ्या झोनमध्ये 9.8.4 नॉमेनक्लेचर. इम्पोर्टचे KVH आहे 380 युनिट्स. आता हा MD आहे. इम्पोर्टचा MD आहे. हा 34.32 kV आहे. हा 9.6.0 हा त्याचा नॉमेनक्लेचर आहे. कोणत्या तारखेला तो MD गेला आहे ते दिसते आपल्याला. 4 तारखेला गेला. 4 सप्टेंबर 2024 दुपारी 12:15 दरम्यान गेला आहे. आता तो झोन त्या MDचे झोन वाईज रिडिंग दाखवतोय. पहिला झोन हा रात्री फक्त 4.77 kVचा MD गेला आहे आणि तो कोणत्या तारखेला गेला आहे तर 3 सप्टेंबरला गेला आहे. 3 सप्टेंबरला रात्री 10:20 आता दुसऱ्या झोनमध्ये आपला जो MD गेलेला आहे 34.32 kVचा MD गेला आहे. हाच आपल्याला रिफ्लेक्ट होतो MD म्हणून कारण 4 झोनमध्ये जो जास्त असतो तो रिफ्लेक्ट होतो नेहमी. आणि तो कोणत्या तारखेला गेला आहे तर 4 सप्टेंबरला गेला आहे दुपारी 12:15 दुसऱ्या झोनमध्ये गेला आहे तो. तिसऱ्या झोनमध्ये MD गेला आहे 33.38 kV आहे. याचा नॉमिनेशन 9.6.3 आहे आणि तो गेला आहे साधारणपणे 4 सप्टेंबरलाच गेला आहे दुपारी 12 वाजता. आता हा MD KVAमध्ये दाखवतोय चौथ्या झोनचा. चौथ्या झोनमध्ये फार काही गेला नाही. चौथा झोन म्हणजे संध्याकाळी 6 ते 10 आणि तो मध्ये गेला आहे 3 सप्टेंबरला गेला आहे संध्याकाळी 6:15 वाजता. झोनच 6 नंतर चालू होतो. हा 6 ते 10चा झोन आहे. आता एक्सपोर्टचे KWH दाखवतो आहे तो. आता बाण बदलला आहे वरचा जो लेफ्ट साईडचा ॲरो आहे तो आता त्याची डायरेक्शन चेंज झाली आहे. आता MSEBला आपण देतो आहे KWH आहे 732 आहेत काहीतरी. त्याचा नॉमेनक्लेचर 2.8.0 आहे आणि हा आता त्याचे झोन वाईज रिडिंग दाखवतो आहे. हा पहिला झोन 2.8.1. पहिल्या झोन तर मध्ये रिडिंग येणारच नाही कारण रात्रीची वेळ आहे. दुसऱ्या झोनमध्ये 598 KWH गेलेले आहेत. ज्याचा झोन आहे जो दुसऱ्या झोनचा 2.8.2 हा त्याचा नॉमेनक्लेचर आहे. हे सगळे एक्सपोर्टबद्दल बोलतो आहे आपण आता. तिसरा झोन 121 युनिट गेले 2.8.3 हा त्याचा नॉमेनक्लेचर. तेवढे युनिट आपण एक्सपोर्ट केलेले आहेत MSEBला. आणि चौथा झोन फक्त 11 युनिट आपण एक्सपोर्ट केले 2.8.4.
हा KVRH लॅग आहे एक्सपोर्टचा 132. हा KVRH लीड आहे एक्सपोर्टचा 223. जोवर तो बाण आपल्याला दाखवतोय तो बाण आपल्याला सगळं इंडिकेट करत असतो इम्पोर्ट बघताय का एक्सपोर्ट बघताय. आता हा KVH दाखवतोय एक्सपोर्टचे KVH दाखवतोय 883 युनिट आहेत. त्याचेसुद्धा तो झोन वाईज रिडिंग दाखवाल. जर 10.8.0 हा त्याचा नॉमेनक्लेचर आहे ॲक्च्युली KVHचा एक्सपोर्टच्या. पहिल्या झोनमध्ये तर काहीच नाही आहे एक्सपोर्ट काही नाही आहे कारण सोलर बंद असतो. दुसऱ्या झोनमध्ये 708 युनिट्स पडलेले आहेत. दुसरा झोन म्हणजे सकाळी 6 ते 9 आणि दुपारी 12 ते 6 अशा 2 टप्प्याचा झोन येतो. त्याचा नॉमेनक्लेचर 10.8.2 आहे. आता झोन तिसरा आहे हा 10.8.3 हा त्याचा नॉमेनक्लेचर 153 युनिट पडलेत. हा झोन सकाळी 9 ते 12 ह्या दरम्यानच असतो फक्त. हा चौथा झोन आहे. चौथा झोन म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 असतो. त्याच्यामध्ये फार युनिट पडत नाही. किरकोळ जो काही संधी प्रकाशात असतात तेवढेच युनिट पडतात. फक्त 21 युनिट पडलेत. म्हणजे ॲक्च्युली त्याला मल्टी हा सगळ्यांना 5चा मल्टीफॅक्टर आहे. आता MD एक्सपोर्टचा MD किती गेला आहे 52.11. तो कधी गेला आहे तर तो गेला आहे 8 सप्टेंबरला म्हणजे आजच गेला आहे. आज दुपारीच गेलेला आहे ॲक्च्युली तो 12:55ला. आता तो परत झोन वाईज रिडिंग दाखवतोय त्या एक्सपोर्टच्या MDचे. पहिल्या झोनमध्ये तर गेलेला नाही आहे तो. पहिल्या झोनमध्ये रात्रीचा असतो त्यामुळे त्यात तर काय दाखवू शकणार नाही. हा दुसरा झोन आहे MDचा एक्सपोर्टच्या MDचा. तो कोणत्या तारखेला गेला आहे तर तो 9 तारखेला काहीतरी गेला आहे म्हणजे आजच गेला. 40.33 कधी गेला आहे हाही आजच गेला आहे 8 सप्टेंबरचा म्हणजे आजचीच तारीख 11:30 दरम्यान 11:35ला. आता चौथ्या झोनचा MD आहे एक्सपोर्टचा 0च आहे. संध्याकाळी तर काही नसतं त्यामुळं 6 नंतर असंही बंद होतो सोलार त्यामध्ये काही दाखवणार नाही. आता हे फेज व्होल्टेज दाखवत आहे पर फेज R फेजचं व्होल्टेज 11 kVची सिस्टीम आहे. हा Y फेजचं व्होल्टेज दाखवत आहे. आता हा पर फेज करंट दाखवत आहे. हा सगळ्यांना 5चा मल्टीफॅक्टर आहे. Y फेजचा करंट आणि हा B फेजचा करंट. पॉवर फॅक्टर दाखवतोय हा 0.986 लीडचा आहे. लीडमध्ये